महाराष्ट्राची लोककला लावणी, याच लावणीमध्ये जर पाहिलं तर डीजे संस्कृती अर्थात डीजे लावणीमुळं ही लावणी कुठंतरी बदनाम होतीये, ती अशी चर्चा जी आहे ती सुरू आहे. त्या निमित्तानं आज लावणी कलाकार असतील किंवा इतर त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज एक महत्त्वाची बैठक घेतलेली होती. या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हेच आपण थिएटर मालक संघटनेचे जे अध्यक्ष आहेत अशोक जाधव यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय बैठक झाली आणि बैठकीमध्ये काय चर्चा? बैठकीमध्ये असा निर्णय झाला की डीजे जे आहेत, जे कला केंद्रांमध्ये जे डीजे चालू आहे ते सगळे डीजे बंद करावा असं मंजूर झालं आता इथे मीटिंगमध्ये. आणि डीजे बंद झाल्यामुळे कलाकारांना थोडंसं रोजगार आणि कामधंदे मिळतील आणि डीजे चालू असल्यामुळे त्यांची उपासमारीची वेळ होती आहे. तर डीजे बंद व्हायला पाहिजे असं सगळ्यांचं इथे मीटिंगमध्ये सगळ्यांचंच म्हणणं आहे की डीजे बंद व्हायला पाहिजे. म्हणजे डीजे असल्यामुळे अशा पद्धतीचे अश्लील जे नृत्य सुरू आहेत असं होतंय असं वाटतं? नाही, घाणेरडे प्रकार तर डीजेमुळे चालू आहे. आणि डीजेमुळे काय व्हायला लागले की जे जे तरुण पिढी आहे ती जशी वरातीमध्ये नाचते तसं डीजेचा कार्यक्रम बघायला गेली की ते डीजेमध्ये पोरींपेक्षा त्यांचाच नाच जास्ती चालतो. आणि त्याच्यामुळे ते बाहेरच्या मुली त्याच्यामध्ये भरपूर आलेले आहे, ज्या बाहेरच्या देशातनं किंवा बाहेरनं प्रांतरी ज्या मुली आहे या अशा बऱ्याचशा थिएटर मालकांनी आणल्यामुळे तर त्याच्यावरती परिणाम व्हायला लागला. एका थिएटरमध्ये समजून घ्या की काही घटना घडली तर सगळेच कलाकार, सगळेच थिएटर कला केंद्र याच्यावर शितोडे उडवले जातात. आणि करणारा कोण असतो? डीजेचे कार्यक्रम किंवा काही गोष्टी घटना घडतातच, असं नाही की घडत नाही. आणि घडलेल्या घटना त्याच्यानी बदनामी होती, लोकांचं बघण्याचा धोरण वेगळा असतो. त्यामुळे आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की आता सध्या ढोलकीफोड तमाशा असू द्या किंवा कलावंत संघाचे अध्यक्ष असू द्या, थिएटर मालक संघटनाचे अध्यक्ष असू द्या आणि संगीत बाह्य सगळ्या मालकीने आलेले आहे, त्या सगळ्यांची इच्छा आहे किंवा डीजे हा बंद व्हायला पाहिजे. म्हणजे हे डीजे जे आहेत ते पूर्णपणे बंद झाले पाहिजे. पूर्ण बंद व्हायला पाहिजे असं मुख्यमंत्र्याकडे आणि उपमुख्यमंत्री सुमित्राताईकडे आणि शिंदे साहेबांकडे आम्ही मागणी करणार आहेत की बाबा हे सगळं बंद व्हायला पाहिजे आणि ही कला जिवंत राहायला पाहिजे. लावणीची जी मूळ कला आहे ती जिवंत राहिली पाहिजे. आता जे डीजे लावणी आहे ती पूर्णपणे बंदच झाली पाहिजे असं तुम्हाला? जी डीजेची लावणी आहे ही बंदच व्हायला पाहिजे. आणि जी पारंपरिक लावणी आहे, जसं अकलूजमध्ये लावणी स्पर्धा असतो, त्याच्यामध्ये शासनाचे कार्यक्रम असतात, तिथे नऊवारी साडी लावण्या वगैरे आम्ही शासनाचे कार्यक्रम करतो. आणि अकलूजमध्ये सुद्धा ज्या लावण्या पिक्चरच्या नसतात पण त्या नवीन लावण्या चांगल्या पद्धतीने घडलेल्या आणि तयार केलेल्या सादर करतो. आणि ते 3 दिवस लावणी स्पर्धा बाळदादा भरवतात. आणि त्याच्यामध्ये कलावंतांना 2-2 महिने रेसल करून शिकायला मिळतं, बाहेरच्या देशात जायला मिळतं. यूट्यूबवरती कमीत कमी 27 लाख ते 1 कोटीपर्यंत लोकांनी ओके केलं. आणि अशा पद्धतीने लोकांना इथपर्यंत 1 कोटीपर्यंत लावणी पारंपरिक आवडती आहे. तर डीजे हा सध्या ज्या बाहेरच्या मुली आहे ज्या पद्धतीने स्टेजवरती वागताय, तर हे डीजे हे बंद व्हायला पाहिजे असं मला वाटतं. अर्थात हे होते थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी जर पाहिलं तर आता ज्या पद्धतीने डीजे लावणी आलेली आहे ते डीजे लावणी पूर्णपणे बंद व्हावी अशी मागणी ते राज्य सरकारकडे करणार आहेत. तशा पद्धतीचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.